शिवसेना जिल्हा कोर कमिटी जी आहे, जिल्हा मुख्य समन्वय समिती, त्या सन्मान्य सदस्यांच्या बरोबर आमची जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपालिकांचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांच्याबरोबर आजची बैठक झाली। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व सदस्यांची मतं जवळपास 1 तासभर आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतलं। सदस्यांनी आपापल्या भावना आमच्या सगळ्या जिल्हा कोर कमिटीकडे मांडल्या आणि त्या मांडल्यानंतर आम्ही त्याला सांगितलेलं आहे की आजच दुपारपर्यंत किंवा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माननीय शिंदे साहेबांच्याकडे आम्ही हा आमचा अहवाल आजच्या बैठकीतला सादर करू। सदस्यांच्या ज्या भावनांच्या जशाच्या तशा आम्ही आदरणीय शिंदे साहेबांकडे पोहोचू आणि या उपर मग शिंदे साहेब जो काय आदेश देतील त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी निर्णय घेऊया। तर सगळ्या सदस्यांनी मान्य केलं की साहेब जो आदेश देतील त्या आदेशाच्या बाहेर आम्ही कुणीही नाही, साहेबांच्या आदेशाचं आम्ही सगळे पालन करू। पण सदस्य म्हटले की आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना साहेबांच्या पर्यंत पोच करा। माननीय कणसे साहेबांनी आम्ही दोघंही सदस्यांच्या भावना साहेबांच्या कानावर घालू आणि यानंतर आजच्या बैठकीत सर्व अधिकार मतदान कुणाला करायचं याचे आदरणीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना देण्याचा निर्णय झाला। काल जी बैठक झाली, काल मुंबईत बैठक झाली, त्यामध्ये उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बैठक झाली आणि त्यामध्ये साखरचा तिढा सुटला असल्याचं समजतं। युतीनं एकत्र काम आम्हाला आमच्या पक्षाकडनं अद्याप तसा कुठलाही निरोप आदेश आलेला नाही। त्यामुळे जोपर्यंत आम्हाला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडचे आदेश येत नाहीत तोपर्यंत याच्यावरती आम्ही बोलणार नाही। साहेब राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये त्यांच्या सदस्यांच्या भावना या तीव्र होत्या। आपल्या बैठकीमध्ये आम्ही नव्हतो, मात्र आम्हाला जी माहिती आहे की आपले सदस्य सुद्धा थोडेसे नाराज आहेत, बीजेपीवर आक्रमक आहेत। काय सांगाल यावर की यांची मनधरणी होईल? बघा, आमच्याही बैठकीत तुम्ही नव्हता, त्यांच्याही बैठकीत नव्हता, तुम्ही सूत्रांकडनं लावली माहिती, त्यामुळे आम्ही काय बोलणं बरोबर नाही ना। आता त्याच्यावर सदस्य जे बोलले ते आम्ही गांभीर्याने ऐकलं, सिरियसली ऐकलं। त्यांच्या ज्या बाबी आहेत त्या आम्ही आहे जशाच्या तशा वर पक्षाकडे कळवायचं किंवा माननीय मुख्य नेत्यांच्या निदर्शनाला आणून द्यायचं। आम्ही साहेब ठीक आहे, सदस्यांच्या भावना असतात, सदस्य बोलले आणि आम्ही त्या सगळ्या समजून घेतलेल्या आहेत। मतदानाला काहीच तास झाले, तास नाही, 2 दिवस अजून, आजचा उद्याचा आणि परवा मतदान आहे। हा निर्णय केव्हापर्यंत होईल? मतदानाच्या आधी होईल। मुख्यमंत्री महोदयांची तुम्ही भेट घेतली होती, आबा असतील तुम्ही या संदर्भात? या संदर्भामध्ये मी सांगलीतल्या तानाजीराव पाटील जे आमचे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी जो अर्ज विधान परिषदेला भरलेला होता आमच्या पक्षाचे बंडखोर म्हणून, त्यांचा अर्ज आदरणीय शिंदे साहेबांच्या आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून त्यांनी मागे घेतला। त्याच्यासाठी त्यांना शिंदे साहेबांना भेटायला आणि फडणवीस साहेबांना भेटायला मी मुंबईला घेऊन गेलेलो होतो। त्यावेळी माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली। साहेब, तुम्ही जेव्हा दऱ्याला आला होता तेव्हा असं म्हटलं होतं की येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी परिस्थिती आहे, मात्र याच्यावर नवनाथ बंजे आहेत प्रवक्ते भाजपचे, ते असे म्हटले की तुम्हाला कोणत्या गाडीत बसायचं हे कळत नसेल तर आपण एकनाथ शिंदेना भेटा, ते सांगतील। त्याला नितेश राणे सुद्धा म्हणले की ती योग्य गाडीत आहे। हे बघा, नवनाथ बन खूप मोठे प्रवक्ते आहेत, नव्यानं झालेले, त्यांचा अनुभव हो ना, त्यांचा अनुभव खूप प्रदीर्घ आहे। त्यामुळं अशा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या प्रवक्त्यांच्या बद्दल आमच्यासारख्या छोट्या माणसांनी वक्तव्य करणं योग्य नाही। ते खूप मोठे आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही। साहेब, सातारमध्ये शिवसेनेची भूमिका असेल तसेच सांगलीची जी शिवसेना आहे त्याची भूमिका वेगळी असणार, तिथली बैठक वेगळी नाही। या बाबतीतला निर्णय सांगलीच्या बैठकीला या ठिकाणी माननीय सुहास बाबर आमदार साहेबांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत। माननीय सुहास बाबर साहेबांनी सगळ्या सदस्यांची बैठक घेतलेली आहे। माननीय मुख्य नेत्यांचा जो आदेश येईल त्याचं पालन जसं साताऱ्यात 100% होईल तसं शिवसेनेच्या बाबतीत सांगलीमध्ये सुद्धा 100% होईल। साहेब, आपल्या मनधरणीसाठी भाजपचे नेते या 2 दिवसात आले होते का किंवा आपल्याला संपर्क? भाजपकडून कुणीही मला व्यक्तिगत संपर्क साधलेला नाही। साहेब, पंढरपूरमध्ये जे रोहित पवारांचं आंदोलन चालू होतं अनद्यात, ते आंदोलन संपल्यानंतर भाजपच्या किसान मोर्चाकडून चंद्रभागा नदीचं पाणी आणि गोमूत्र शिंपडून त्या आंदोलनाच्या स्थळाचं शुद्धीकरण केलेलं आहे। भाजपला विचारा ना तुम्ही, त्यांनी केले, आम्हाला कसं विचारताय? ज्यांनी केले त्याला विचारा ना। या बैठकीचा एकंदरीत सार काय? या बैठकीतला एकंदरीत सार माननीय
मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या आदेशाचं 100% पालन करणं, ते जसं मतदान करायला सांगतील त्याप्रमाणे एकही मत बाजूला न जाता सगळं मतदान शिवसेनेचं करणं हाच आजच्या बैठकीतला निर्णय. साहेब जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जो राहण्यात आला होता आणि त्यानंतर त्यावेळेस आपण म्हणाल होते की त्यांनी सुरुवात केली, आम्ही शेवट करू. तर हा शेवट आपल्याकडून आता इतक्या लवकर शेवट होत नसतो. जरा दम धरा, दमाने घ्या जरा. साहेब जिल्हा परिषदेच्या राड्यात जे मला जखम झाली, तुमचं रक्त निघालं आणि दाबांना धक्काबुक्की झाली, याचा विसर अद्यापही सदस्यांना झालेला नाही. तुम्ही जरी आदेश दिले महायुतीचं काम करायचं, सदस्य काम करते का असं वाटतं? 100% शिवसेनेचे सगळे सदस्य पक्षाच्या आदेशाच्या बाहेर नाही. शिवसेना, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिस्तबद्ध विचारानं चालणारा पक्ष आहे. राज्य पक्षाचं नेतृत्व करणारे मुख्य नेते पक्षाचे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांचं पालन करणारी शिवसेना आहे. आदेशानं चालणारा पक्ष आहे, आदेशानं चालणारे आमचे सदस्य आहेत. जो आदेश शिंदे साहेबांचा येईल त्याचं तंतोतंत पालन सगळे सदस्य करतील आणि तसं वचन सगळ्या सदस्यांनी आजच्या बैठकीमध्ये दिलेलं आहे. साहेब संजय राऊतांनी असं म्हटलं की पैसे देऊन जे पक्ष फोडतायत त्यांना शेवटायला मारायला पाहिजे. असं कुणाला उद्देशून ते म्हणले? संजय राऊतांना कसं आहे बरं का, कोल्ह्याला द्राक्ष आंबट सगळंच त्यांना असं वाटतं की ते म्हणतील ते खरं. कुणी पक्ष देऊन, कुणी पैसे देऊन फोडलं, कुणी लालूच देऊन फोडणं, कुणी ईडी लावून फोडलं, कुणी सीबीआय लावून फोडलं, काय त्यांच्या मनाला वाटेल ते संजय राऊत बोलत असतात. मला तर आता असं वाटतंय ना की संजय राऊत दिवसेंदिवस तथ्यहीन, म्हणजे ज्या बोलण्याला अर्थ नाही, तथ्यहीन, अर्थहीन अशा पद्धतीचं दिवसेंदिवस वक्तव्य संजय राऊतांचं चालू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं कालांतराने तुमचे बूम घेऊन सकाळी 10ला त्यांच्या दारात जाणारे सुद्धा प्रतिनिधी हळूहळू त्यांच्या अशा वक्तव्यामुळे कमी झालेले दिसतील. चला, संजय राऊतांनी साहेब ऑपरेशन टायगर जे आता खासदार फुटलेल्याच्या संदर्भाची चर्चा चालू होती त्यावर त्यांचं म्हणणं आहे की काही खासदारांनी आईची मुलांची शपथ घेतली, तर काही खासदारांनी साईबाबांची शपथ घेतली आणि असं की आम्ही पक्ष सोडून जाणार नाही असं त्यांचं म्हणणं. या सगळ्या शब्दात घेऊन आम्ही कुठेही पक्ष सोडणार नाही आणि अजून तिथंच आहे. आता संजय राऊत बोललेत ना, आता ते संजय राऊत काय कितपत खरं बोलतात, त्याच्यात किती तथ्य असतं, पण तरी सुद्धा बघा कोण फुटलंय का शिवसेनेचा अजून? एकही खासदार आहे तसा त्यांचे 9चे 9 खासदार आहेत. सगळे जर म्हणतात आम्ही काय समक्ष बैठकीला होतो, काय म्हणतात आम्ही ऑनलाईन बैठकीला होतो. जोपर्यंत त्यांच्या खासदारांचा असा काही वेगळा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे संशयानं कशासाठी बघायचं? काय त्यांच्याकडे संशयानं बघण्याचा अर्थ नाही. त्यांनी कुठं वक्तव्य केलंय का? त्यांनी कुठं त्यांची पक्षाची बैठक बुडवली का? पक्षाच्या विरुद्ध काही वक्तव्य केलं का? ते जोपर्यंत काही कृती करत नाहीत उगाच त्यांच्याकडे संशयानं बघण्याचा अर्थ नाही. चला उठूया. ऑपरेशन ऑपरेशन कुठलंही असलं तरी ते पूर्ण झाल्यावरच कळतं. त्यामुळं आणि विशेषतः अशा पद्धतीचे ऑपरेशन ही थोडीशी काळजीपूर्वक केली जातात. मला आपल्याला एवढं सांगायचंय, जर असेल ऑपरेशन तर सक्सेसफुल झाल्यावर कळेल. ओके, ज्यांना सोडून जायचं त्यांनी असं जे एक विधान उद्धव ठाकरेंनी केलं अशी चर्चा चालू आहे. त्याबद्दल संजय राऊतांनी सांगितलं की मी पूर्ण वेळ देतो होतो, असं कोणतंही विधान त्यांच्याकडनं केलं गेलेलं नाही या बैठकीमध्ये. तेच बोलले ना. मग आता काय, असं विधान केलं असं मागच्या वेळी केलं होतं जेव्हा आम्ही भूमिका 2022ला घेतली, तेव्हा जो पाठीमागं लॉट शिल्लक राहिला होता, लास्ट लॉट जो आमच्याकडं आला, त्या लोकांना असंच उद्धव ठाकरे साहेब म्हणले होते तुम्हाला सुद्धा ज्याला जायचं असेल त्यांनी जावा, असं ते लोक उघड सांगतात आमच्या बरोबर आलेले आमदार मोदय. त्यामुळे कदाचित जुना अनुभव पाहता बोलणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. साहेब ही निवडणूक चुरशीची आहे आणि कुठली? शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे आणि आपण सांगताय की 2 दिवसात निर्णय होईल. म्हणजे भाजपला गॅसवर ठेवण्याचं किंवा त्यांना टेन्शन देण्याचं काम शिवसेनेकडून होत मी आहे. 2 दिवसात होईल असं म्हटलं नाही. मी काय म्हटलं, मतदानापूर्वी होईल, आजही होईल, दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत होईल, कधी होईल, जेव्हा शिंदे साहेबांचा आदेश येईल झाला निर्णय आमचा. तोपर्यंत भाजप गॅसवर राहणार का? अहो, भाजप आता बहुमताच्या जवळ आहे, त्यामुळं काय त्याला गॅसवर राहायची गरज आहे? असं काही नाही. तुम्ही विनाकारण आमच्यात कसं आहे, भाजपमध्ये महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत, त्यामुळं शेवटी कसं आहे, कोण गॅसवर कोण नाही गॅसवर असा विषय नाही.
शिवसेनेच्या मतांचा निर्णय साहेब घेतील मुंबईमध्ये, ते घेतील तो तसाच्या तसा मतदारापर्यंत आम्ही पोचवू आणि तसे ते तसं मतदान आमचे मतदान करतील साहेब तुम्ही म्हटला भाजप बहुमताच्या जवळ आहे असं ते म्हणतायत ना. ते म्हणताय, मात्र पण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांना धास्ती काय आहे? त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्या विरुद्ध जास्त बोलून उपयोग नाही. थोडंसं आम्ही सुद्धा आता काळजीपूर्वक पावलं टाकतोय. त्यांना दुखवून म्हणा, त्यांच्या विरोधात बोलून म्हणा, त्याचे काय म्हणजे विनाकारण आपल्याला परिणाम भोगायला लागू नयेत याची काळजी आम्ही घेतोय. तर पत्रकबाजी झाली होती तुमच्या शिवसेनेमध्ये 2 जिल्हा प्रमुखांनी. ते मिटलेलं आहे. ते सगळा विषय कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. आम्ही सगळे एकत्र बसलो. गैरसमजातनं तो विषय झाला होता. आता सगळेजण आम्ही एकत्र आहोत आणि आता इथून पुढे कुठलाही जिल्ह्यातला निर्णय एकटा मी किंवा एकटा कनशे साहेब किंवा एकटे संजू बाबा नाही. आम्ही 10 लोकांची कोर कमिटी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या आदेशाने केलेली आहे. ती कोर कमिटी जिल्ह्यातल्या महत्वाच्या विषयावर एकत्र बसून निर्णय घेईल. सहलीचं ओके. काय नियोजन केलेलं आहे का कोणाच्या शिवसेनेच्या? नाही आवश्यकता आमच्या सदस्यांना कुठे सहलेले नाही. ते आमचे सदस्य फ्री आहेत. बघा 100% उपस्थिती आहे. एकही गैरहजर नाही. साहेब कराडच्या महायुतीच्या सभेत आमदार महेश शिंदे उपस्थित होते. मात्र महायुतीमध्येच आहेत ना ते, आज उपस्थित आहेत महायुतीमध्ये. आज काही कामानिमित्त बाहेर असतील.